हक ज़मीं पे कौन तुम्हारा है तानी, हक सैलानी या सैलानी, हक सैलानी। श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा 2024-25 प्रवेश प्रक्रिया सुरू। अधिक माहितीसाठी संपर्क 940458 83 19 आणि 91 30 83 30 24। सिटी न्यूज वसा जनसेवेचा। 3 टर्म खासदार राहून एकीकडे जनता आणि दुसरीकडे मित्र पक्षाला नाराज करणाऱ्या प्रतापरावांविषयी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये किती नाराजी आहे याविषयी सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालनने यापूर्वी सविस्तरपणे वृत्तमालिका प्रकाशित केली आहे। परंतु पदाधिकारी किंवा कार्यकर्तेच नव्हे तर भाजपचे आमदार तसेच इतर लोकप्रतिनिधींमध्ये प्रतापरावांविषयी प्रचंड रोष धुमसत असल्याचं दिसत आहे। त्याचं प्रत्यंतर सध्या भाजप शिवसेनेचे जे संयुक्त मेळावे होत आहेत त्यातून स्पष्टपणे दिसून येत आहे। या स्थितीमध्ये प्रतापराव यांना तिकीट देणं हे भाजपासाठी अत्यंत घातक ठरू शकतं। प्रतापराव जाधव हे गेल्या 15 वर्षापासून सातत्याने जिल्ह्याचे खासदार आहेत। असं असतानाही जिल्ह्याच्या समस्या आणि प्रश्नांना घेऊन त्यांचा कधी बुलंद आवाज हा लोकसभेत दिसून आला नाही। आजही जिल्ह्यात अनेक समस्या आवाजून उभ्या आहेत। एकीकडे विकासाच्या नावाने जिल्ह्यात बोंब असताना दुसरीकडे प्रतापराव यांचा पब्लिक कनेक्ट देखील प्रचंड खालावलाय। एकीकडे जनतेशी असलेली नाळ प्रतापरावांनी तोडली आहे, परंतु दुसरीकडे मित्रपक्ष भाजपशी असलेला संवादाचा दोरही प्रतापरावांनी कुमकुवत केलाय। एकदा निवडून आला की 5 वर्ष मित्र पक्षांकडे ढुंकूनही पाहायचं नाही हा कित्ता प्रतापराव वर्षानुवर्षे गिरवत आहेत। भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही पक्षाचा आदेश समजून प्रतापरावांना निमूटपणे सहन करतायत। एकीकडे लोकसभा निवडणुकीत भाजपकडून सहकार्याची अपेक्षा ठेवणारे प्रतापराव मित्र पक्षाला मात्र सहकार्य करताना हात चांगलाच आखडता घेतात। हे अनेक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपली नाराजी सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालनशी खासगीत व्यक्त केली आहे। प्रतापराव हे सातत्याने भाजपच्या कार्यकर्त्यांना विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व देताना अत्यंत असहकार करतात असा भाजपचा आरोप आहे। भाजप कार्यकर्त्यांची कामे करताना प्रतापराव अत्यंत आडमुठी भूमिका घेत असतात। प्रतापराव प्रत्येक वेळी भाजपला आपल्या निवडणुकीत गृहीत धरण्याचं काम करतात, परंतु प्रत्येक विषयाला एक सीमा असते आणि सहनशीलतेची एक मर्यादा असते। ही मर्यादा आता ओलांडली गेली असल्यामुळे प्रतापरावांविषयी नाराजी भाजपमध्ये प्रचंड शिगेला पोहोचली आहे। केवळ कार्यकर्तेच नाही तर प्रतापरावांविषयी असलेली नाराजी ही भाजपचे आमदार आणि इतर लोकप्रतिनिधींमध्येही आहे। कारण प्रतापराव हे सातत्याने भाजपच्या आमदारांना डावलण्याचं काम करतात। हे सगळे विषय सध्या सुरू असलेल्या भाजप शिवसेनेच्या मेळाव्यातून समोर येऊ लागलेत। सध्या प्रतापराव आपली लोकसभेची उमेदवारी निश्चित असल्याचं समजून लागोलाग विविध ठिकाणी सभा घेत आहेत। खरे तर जोपर्यंत उमेदवारीच घोषित होत नाही तोपर्यंत असे मेळावे घेणे हेच मुळी योग्य नाही। शिवसेना आणि भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी याची खरे तर गांभीर्याने दखल घेणं गरजेचं आहे। हे मेळावे घेताना प्रतापराव हे भाजपचे वरिष्ठ नेते आणि आमदारांना डावलण्याचं काम करत असल्याचं स्पष्ट झालंय। खामगाव येथे नुकताच भाजप शिवसेनेचा कार्यकर्त्यांचा मेळावा झाला। त्यात काही आमदार आणि भाजप कार्यकर्त्यांनी याविषयी तीव्र नाराजीचा राग आळवला। या संपूर्ण प्रकारावरून हे दिसून येते की प्रतापराव हे अत्यंत बेदरकार व्यक्तिमत्व आहे। त्यांना एकीकडे जिल्ह्याच्या विकासाची कसलीही चाड नाही, दुसरीकडे मित्रपक्षांशी मधुर संबंध ठेवणं आणि त्यांना मान्य नाही, आणि तिसरं म्हणजे आपली निवडणूक आली की मित्रपक्ष काही झालं तर आपल्यालाच मदत करेल अशी अतिरेकी अपेक्षा ते ठेवत आहेत। मात्र प्रतापरावांना आमचं सांगणं आहे की या देशात लोकशाही आहे। या ठिकाणी जनतेनं अनेकांना डोक्यावर बसवलं तर अनेकांना दिग्गजांना धोबीपछाड देऊन मातीत लोळवलेले आहे। प्रतापरावांनी याची गांभीर्याने जाण ठेवणं गरजेचं आहे। एकीकडे भाजप नेते आणि कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यंदा 400 पेक्षा जास्त जागांचा बहुमत देण्यासाठी जीवाचं रान करतायत, तर दुसरीकडे प्रतापरावांसारखे नेते त्यांच्या या अभियानात मोठा अडसर ठरत आहेत। त्यामुळेच यंदा भाजप नेतृत्वानं काहीही करून प्रतापरावांना उमेदवारी देऊ नये, अन्यथा या ठिकाणी त्यांना काही केला यश मिळणार नाही अशी स्पष्ट चिन्हे भाजप कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहेत। त्यामुळे भाजपच्या शिरस्थ नेत्यांनी याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे। आपल्याच आमदार आणि लोकप्रतिनिधींच्या या भावना जाणणं सध्या त्यांना अनिवार्य बनलं आहे। पण निश्चित उमेदवारी जाहीर केल्यानं होत नसते दादा, ज्याला पक्षाकडून फॉर्म आल्याशिवाय मतपत्रिकेवर चिन्ह येत नाही, आणि म्हणून जोपर्यंत तिकडून आपल्याला फॉर्म देत नाही तोच आपल्याला तसं बोलता येणार नाही। पण या ठिकाणी जो महायुतीचा उमेदवार असेल तो प्रचंड मताधिक्याने आपल्याला निवडून द्यायचा आहे, आणि चौथ्यांदा तिसऱ्यांदा
चौथ्यांदा आलं ते तर होणारच आहे, पण तिसऱ्यांदा पुन्हा आपल्याला पंतप्रधानांच्या खुर्चीमध्ये बसून आपला देश जगामध्ये सर्वोच्च स्थानापर्यंत आपल्याला न्यायचा आहे आणि त्यामध्ये आपलं योगदान असतंच. करा म्हटलं तर तो तुमच्यावर आयुष्यात दाखवल्यासारखं, कारण की तुम्ही मागच्या 3 निवडणुकीमध्ये कधीच कमी पडू दिले नाही आणि या निवडणुकीत आता शिंदे साहेब आपल्यासोबत आहेत, माणसे आपल्यासोबत आहेत. आता तर भरभरून शीख काय म्हणतो आपण शिको सांग म्हणजे शीख घालून खाली सांगतील इतके भरभरून मतदान मतपेटीमध्ये त्या ठिकाणी मावणार नाही, इतकं मतदान आपलं झालं पाहिजे आणि ते आपण कराल याची मला खात्री आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद. सिटी न्यूज बुलढाणा.